तर संत जनाबाईंच्या जातीवरच्या ओव्या व अभंग फार प्रसिद्ध झाले. त्यावेळी संत जनाबाईंच्या अभंगांची ख्याती संत कबीर यांच्या कानावर पडली. ते संत जनाबाईंना भेटण्यासाठी पंढरपूरला आले. तिथे त्यांना समजले की संत जनाबाई तर नामदेवांच्या घरी काम करते. ती नामयाची दासी आहे असे त्यांना कळले. संत नामदेव यांच्या घरी गेले व तिथे त्यांना कळले की संत जनाबाई गोपाळपूरला गोवऱ्या थापण्यासाठी गेले आहेत. जनाबाईंना शोधत शोधत संत कबीर गोपाळपूरला पोचले. तिथे त्यांनी पाहिले की 2 बायका जोरजोरात भांडण करत होत्या. त्यातील एक जनाबाई आहे असे त्यांना कळले. त्यांनी विचार केला, ह्या जनाबाई कशा असू शकतात? तरी ते तिथे गेले आणि त्यांना विचारलं की तुमच्यापैकी जणी कोण? यावर उंच आवाजात त्यातील एक बाई म्हणाली की मी आहे जनी. मग संत कबीर यांनी त्या दोघींना विचारलं की तुम्ही का बरं भांडताय? यावर दुसरी बाई म्हणाली की ह्या जनीने माझ्या गोवऱ्या चोरल्या आहेत. मला माझ्या गोवऱ्या हव्या आहेत. संत कबीर यांनी विचार केला, सगळ्या गोवऱ्या तर एकसारख्या दिसत आहेत, मग कसं कळणार की कोणत्या गोवऱ्या कोणाच्या? यावर संत जनाबाई म्हणाल्या की माझ्या गोवऱ्या ओळखणे हे काही कठीण काम नाही. तुम्ही एक काम करा, या सर्व गोवऱ्या एकत्र करा व एक एक गोवरी उचलून तुमच्या कानाला लावा. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोवरी माझी. संत कबीरांनी गोवरी उचलून कानाला लावली. खरंच त्यातून आवाज आला, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सर्व लोक आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. जवळजवळ सर्व गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकू येत होता. दुसऱ्या बाईने जनाबाईंवर चोरीचा खोटा आरोप केला होता. ती बाई आपल्या थोड्याशा गोवऱ्या घेऊन निघून गेली. संत कबीर यांनी जनाबाईंना विचारले, हा चमत्कार कसा घडला? यावर जनाबाई म्हणाल्या की मी सगळी कामं विठ्ठलाचं नाव घेत करत असते. गोवऱ्या थापताना देखील मी माझ्या विठ्ठलाचे नामस्मरण करत होते, म्हणून त्या शेणाच्या गोवऱ्यांमधून विठ्ठलाचा आवाज येत होता. इतकी थोर संत जनाबाईंची भक्ती होती. संत कबीर यांना संत जनाबाईंना भेटून फार आनंद झाला. धन्यवाद.